आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचं आहे की तुम्ही प्रचार कोणाचा करताय? विनाशाचा प्रचार करताय का? शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं? आम्ही विकासाच्या गोष्टी करतो, तुम्ही विनाशाच्या गोष्टी करता आहात. जसं ते म्हणतात की यांना मत म्हणजे त्यांना, मोदींना मत, तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे. तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा. हे किती काळ सहन करणार? काजूवरती निर्यात बंदी, आंब्यावरती ही बंदी, त्याच्यावरती ती बंदी. आणि यांचा जो महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे, हा आकस आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की तुम्ही जे गाणं ऐकलं ना मग अशी मशाल गीत, आहे तिकडे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव आले. तुम्हाला काय खटकतंय काय रे त्याच्यात? मी मुस्लिम बांधवांना आणि माता भगिनींना विचारतो, तुम्हाला काय खटकतंय त्या गाण्यात? आहे आमचं जय भवानी जय शिवाजी आहे, काय खटकते तुम्हाला? जय भवानी जय शिवाजी कोणी नेतं, कारण दोन्ही आपली दैवत आहेत. जसं मोदीजी प्रत्येक सभेत जात आहेत, शहा जात आहेत आणि जय श्रीराम बोलतायत. अरे आम्ही पण जय श्रीराम बोलतो ना, आम्ही काय असे काय हे नाही होत, रामाचे काय विरोधक नाही होत. आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही बजरंगबली की जय म्हणतो. पण आमच्या महाराष्ट्राच्या नसा नसामध्ये जे जय भवानी आणि जय शिवाजी आहे ते तुम्ही उपरे दोघं जण येऊन आमच्या महाराष्ट्राच्या रगारगातलं जय शिवाजी आणि जय भवानीचं प्रेम तुम्ही काढू शकताय, काढू इच्छिताय? तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस, तुमचा उद्धव ठाकरेबद्दलचा संताप, ठीक आहे, मैदानात उतरा. उद्धव ठाकरेला संपवायचं ना, उद्धव ठाकरे मैदानात उतरलाय, तुम्ही मैदानात या आणि लढून दाखवा उद्धव ठाकरेशी, होऊन जाऊ दे समोर समोर. पण सोबत तुमचे सगळे जे घरगडी आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, ते उद्या आमच्याकडे असणार आहेत, आमच्या अंडर असणार आहेत. आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय, उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात, उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. राजनच्या घरामध्ये घुसलात. मी मागच्या सभेत सुद्धा बोललो होतो, सगळ्याची किंमत किती, ह्याची किंमत किती, टेबलची किंमत किती, खुर्चीची किती, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत कोण ठरवणार? मोदींचा घरगडी. अहो, ज्यांना महाराजांची किंमत नाही कळत, तो आमच्या देशावरती राज्य करतो, हे आमचं दुर्दैव आहे. महाराजांचा पुतळा म्हणजे नुसतं काहीतरी चिखलातून बनवलेलं काही मूर्ती नाहीये, ते दैवत आहे.